घेऊन जायचं मग तुम्ही लावायचं आधीच लावले अरे कोणाचा हे मागे त्याचा पण ट्रॅपॉट खाली नीचे रखो आपका ट्रॅपॉट मोबाईल पीछे ले स्टैंड अरे आवाज येईना खाली ठेवायचे ट्रॅपॉट हे मोबाईल की पाठी घेतो का पाठी घे स्टँड मागे घे बघू नको उठणार आहे सरळ पैसे तरी नीचे रखो ना ट्रॅपॉट रातची दिवस तर लय ड्रोन केला फोन लाव मागे घे ना तुझा ट्रॅपॉट सरकार करून लोक तुमच्यात नाही का रातची दिवस तर मागे घे अजून लक्ष्मणराव प्लीज यार रिक्वेस्ट आहे यार तुम्ही एवढं 10 वेळेस बोलले तुम्ही ऐकत नसेल तर काय अर्थ आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी ट्रॅपॉट खाली ठेव ना तुझा संपला काय फ्रेम द्यायची तर पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडे। रवी, खरं तर या भेटीवरही बरेच सवाल उपस्थित केले जात होते। लक्ष्मण हाकेंनी खास करून काही सवाल उपस्थित केले। त्यांनी म्हटलेलं आहे प्रसाद लाड कोण आहेत, ते ना उपसमितीचे अध्यक्ष आहेत ना त्यांचं काही संविधानिक पद आहे, ते का भेटीला येत आहेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये। मनोज जरांगे यांना देखील हा सवाल केलेला होता, मात्र शिष्टमंडळ या शब्दाचा अर्थ आम्हाला सामान्य मराठ्यांना कळत नाही। प्रसाद लाड यांनी मराठा म्हणून जी आत्मीयता दाखवलेली आहे ते स्वतः येत आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते मुख्यमंत्र्यांपुढे जर मांडत असतील तर ते कोण आहेत याचं हे नाही आम्हाला, म्हणजे त्याची आम्हाला गरज नाही, ते नेमके कोणत्या पदावर आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर लक्ष्मण हाकेंनी जो सवाल उपस्थित केला होता की ते कोणते विचारवंत आहेत का, कोण्या कमिटीवर आहेत का, त्यांच्याकडे संविधानिक अधिकार काय आहे आणि ह्या चर्चेचा नेमका अर्थ काय आहे। जे आतापर्यंत अनेक संविधानिक पदावरच्या लोकांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली आणि त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नव्हता आणि आता प्रसाद लाड काय विशेष करण्यात अशा प्रकारचा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारलेला होता। त्याला अनुसरून मनोज जरांगेंचं उत्तर असं आहे की ते कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ते मराठा म्हणून आत्मीयता दाखवत असतील आणि आमचं जर काम होत असेल तर आम्ही त्यांना का आमंत्रण देऊ नये। आणि अर्थात मनोज जरांगेंच्या आव्हानानंतर प्रसाद लाड या ठिकाणी दाखल झाले, तर दोघांमध्ये चर्चा होईल। आता थोड्या पुढच्या क्षणामध्ये या चर्चेला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगेंच्या ज्या 10 मागण्या आहेत त्याला अनुसरून प्रसाद लाड काही आश्वासन देतात का, मुख्यमंत्र्यांच्या समोर तो प्रस्ताव काही मांडतात का, मनोज जरांगेंच्या मागण्यांना धरून त्याच्यातून काही तोडगा निघतो का, काही मागण्या पूर्ण होऊ शकतात का, किंवा त्याच्यावरती काही आश्वासन दिलं जाऊ शकतं का। मनोज जरांगेंना यापूर्वी ज्या पद्धतीने कधी 30 दिवस, कधी महिना, कधी 6 महिना आणि मनोज जरांगेंनी लास्टचं जे आवाहन केलं होतं त्यानंतर जवळपास 8 महिने उलटले आहेत, मात्र सरकार कोणत्याही हरकतीत येत नसल्यामुळे मनोज जरांगेंनी 30 मेची घोषणा केली। त्याला अनुसरून आता प्रसाद लाड हे वेगळा शांतता बाळगा, सुरू करायचं का? चला तौसीफ सुरू सुरुवात सर। एक लक्ष्मण भाई पीछे रख के हेड बढ़ाओ ना टेबल के एक कारण से लक्ष्मणराव करे प्लीज हेड मागे के पड़ता हेड ओके टेबल पुढे रखा आवाज ओके भैया थोडंसं मागे 1 इंच मागे बस चलो ओके। आणखीन चर्चाच नाही झाली त्याच्यामुळे प्लीज ते तुम्हाला विचारणार विचारा काय तुम्ही त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं त्यानंतर लागलीच आला। त्यापूर्वी अशा अनेक चर्चा झालेल्या, तुमच्या चर्चेकडे का विशेष म्हणून बघायचं, तुमच्या चर्चेकडे का विशेष म्हणून बघायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।